दिना धरण जलाशयाजवळील मसा कन्नमवार इको पार्कच्या सर्वांगीण विकासाकरिता राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावे। वन विभाग या दुर्लक्षित इको पार्कच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेईल का? प्रणय खुणे, प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रीय मानव अधिकार संघटना। दिनांक 9 मे 2024 चामोर्शी तालुक्यातील दिना धरणाला लागून असलेले निसर्गरम्य पर्यटन स्थळ मसा कन्नमवार इको पार्क गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे आणि या ठिकाणी 2014 ते 15 साली वन विभागाचे आणि राज्य सरकारच्या वतीनं विविध विकास कामे करण्यात आली, परंतु वन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे सदर इको पार्क धूळ खात आहे आणि या ठिकाणी येणारे पर्यटक सोयी सुविधा नसल्याने येत नाहीत। येथे आधी तयार करण्यात आलेली विविध शोभेची वस्तू चोरीला गेलेली आहे अथवा खूप जीर्ण झालेली आहे। विविध शोभिवंत वस्तू तुटलेल्या अवस्थेत आहेत। सदर इको पार्कचा विकास केल्यास जिल्ह्यातील पर्यटकांना या ठिकाणी चांगला निसर्गरम्य ठिकाणाचा आस्वाद घेता येऊ शकतो आणि या ठिकाणी तात्कालीन वेळेस जिल्ह्यातील शेकडो पर्यटक दररोज येत होते, परंतु या ठिकाणाच्या दुर्लक्षितपणामुळे येथे पर्यटक येण्यास उत्सुक नसल्याचे चित्र दिसून येत आहे। वन विभागाने सदर क्षेत्राचा विकास करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि या प्रामुख्याने या ठिकाणी पर्यटनासाठी आवश्यक असलेले मूलभूत सोयी सुविधा पुन्हा उपलब्ध करून द्यावे। प्रामुख्याने बाल कंपाऊंड, स्वच्छतागृह, उपाहारगृह, विश्रामगृह, अंतर्गत रस्ते, नाली, बारमाही चौकीदार, विविध सौंदर्यीकरण विकास कामाकरिता राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावी। या विषयासाठी लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा प्राधान्याने पुढाकार घ्यावा, अशी मागणी राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रणय खुणे, प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, स्नेहा मेश्राम, राणी गोपशेट्टीवार, भूषणा खेडेकर, जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्ये, किशोर कुंडू, तालुका सचिव दिनेश मुजुमदार, महेश विश्वास, लीना विश्वास, विशाखा सिंह आणि येथील स्थानिक मानव अधिकार संघटना पदाधिकारी सुमेन विश्वास, सुकंठ रॉय, पलाश घरामी, विनोद किरमे, राजू सातपुते, रमेश लेकलवार, संदीप भोवरे आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित। गडचिरोली संवाददाता आशिफ कुरेशी।